अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे माझ्या मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। देगलूर शहरातील 421 एकर जमीन ही वक्फ मालमत्ता का व कशी आहे याबाबत कोणताही खुलासा न करता बोर्डाने 38 गटांमधील 421 एकर जमिनीचा सातबारा आपल्या नावे मालकी हक्काला लावला असणे, ही प्रक्रिया करताना वक्फ कायदा 1995च्या कलम 40 नुसार कोणतीही कारवाई करण्यात आली नसणे, वास्तविक देगलूर येथील महसूल प्रशासनाने संबंधित काही मालमत्ता धारकांना कायदेशीर उचित प्रक्रिया राबवून हैदराबाद इनामी निर्मूलन व रोख अनुदान कायद्याच्या 6(3) खरेदी केल्यास जमिनीस मान्यता दिलेली असणे व वरील 38 पैकी काही गटातील मालमत्तेची अप्पर जिल्हाधिकारी यांनी भोगवटा वर्ग 2 चे भोगवटा वर्ग 1 मध्ये विवक्षित नजराना शुल्क व विकास शुल्क भरणा करून रूपांतर करून दिलेले असणे, मात्र सदरचे भोगवटा वर्ग 2 चे भोगवटा वर्ग 1 हस्तांतरण प्रक्रिया नियमानुसार होत असताना व या प्रक्रियेबाबतची माहिती वर्तमानपत्रातून प्रकाशित केलेली असताना वक्फ बोर्डाने कोणताही आक्षेप नोंदवलेला नसणे, या पश्चात आता अशा प्रकारे देगलूर शहरातील 38 गटामधील 421 जमिनीचा सातबारा वक्फ बोर्डाने आपल्या नावे मालकी हक्काने लावणे हे संबंधित मालमत्ता धारकांवर केवळ अन्यायकारक नसून बेकायदेशीर देखील असणे, या सर्व गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन वक्फ बोर्डाने दावा दाखल केलेल्या 38 गटामधील 421 जमिनीचे मालकी हक्क संबंधित नोंद तत्काळ प्रभावाने रद्द करून पूर्वत नोंदी कायम करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यासंदर्भात शासनाने कारवाई यासाठी मी औचित्याचा मुद्दा या ठिकाणी मांडत आहे।